नागपुरात एका रॅपिडो चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप करत त्याने स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याचे वक्तव्य केले आणि या व्हिडिओनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अधिकृत स्पष्टीकरणही दिले आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया सविस्तर। नंदनवन पोलीस ठाण्याबाहेर एका रॅपिडो चालकाने व्हिडिओ शूट करत पोलिसांवर एफआयआर न घेण्याचा आरोप केला आहे। चालकाच्या म्हणण्यानुसार ऑटो चालकांकडनं त्याच्यावर मारहाण झाली होती, मात्र एफआयआर नोंदविण्याऐवजी केवळ एनसीची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। याच व्हिडिओमध्ये संबंधित चालकाने पुढे स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र किंवा साधन जवळ बाळगणार असल्याचे सांगितले। तसेच भविष्यात काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी पोलिसांवर असेल असेही त्याने म्हटले। मैं ये नंदनवन पुलिस स्टेशन के सामने हूँ, रैपिडो चलाता हूँ और मेरे को ऑटो वाले ने मारपीट की है। तो पुलिस स्टेशन में आया था एफआईआर करने, तो एफआईआर नहीं लिए, एनसीआर ले रहे थे। एनसीआर की कोई वैल्यू नहीं है, इसलिए आज से अभी से मैं अपने साथ अपना हथियार, अपना औजार लेके चलूँगा। अगर मुझे यहाँ कोई भी ऐसा ऑटो वाला रोकता है किसी भी वजह से, तो मैं अपनी हिफाजत करने के लिए उस औजार का, उस सामान का इस्तेमाल करूँगा। तो पुलिस किसी काम की नहीं है, इनके पास एफआईआर करने आओ, ये तो मेरे नज़र में वैसे भी फालतू है। आगे से मैं अपनी हिफाजत खुद करूँगा। अगर मैं किसी को मारता हूँ, किसी की मेरे हाथ से जान जाती, तो इनकी जिम्मेदारी ये रहेंगे, क्योंकि ये किसी भी तरीके का मदद नहीं करते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नंदनवन पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीची तक्रार अदखलपात्र स्वरूपाची असल्याने त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू होती। तक्रार नोंदवून त्यावर सही करण्यास सांगितले असता संबंधित व्यक्ती तिथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले। व्हायरल व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत भारतीय न्याय संहिता म्हणजेच बीएनएससीच्या कलम 126 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे। याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांनी स्पष्ट केलेत। तसेच कोणत्याही नागरिकाची तक्रार नाकारली जात नाही, कायद्यानुसार आवश्यक ती प्रक्रिया करून तक्रारींची नोंद केली जाते असा दावाही पोलिसांनी केला आहे। ईशांत ज्ञानीनंद घोडेश्वर हा काल पोलीस स्टेशनला आला होता। त्याची जी तक्रारीचं आम्ही लिहून घेतलेली होती, ती तक्रारीचे जे सेक्शन्स होते ते अदखलपात्र स्वरूपाचे होते आणि त्याचं असं म्हणणं होतं की त्यामध्ये दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करा। वास्तविक पाहता त्यामध्ये अदखलपात्र स्वरूपाचा मॅटर असल्यामुळे अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू होती। पोलीस त्याची फिर्याद घेत होते आणि त्यामध्ये त्याला सही करायला सांगितलं असतं, तो निघून गेला आणि त्याने जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे त्या अनुषंगाने त्याला आज काल पोलीस त्याच्या पाठीमागे होते आणि पोलिसांना त्याला आज ताब्यात घेऊन त्याच्यावर बीएनएस 126 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। त्याबद्दल चौकशी आणि तपास चालू आहे, त्या तपासाअंतर्गत जे होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत। नागरिकांना की पोलीस स्टेशन नंदनवन तसेच पोलीस आयुक्तालय नागपूर शहरमध्ये तक्रार कुठल्याही नागरिकांची तक्रारी नाकारता येत नाही, नाकारली जात नाही। जे काय आवश्यक असेल ते प्रमाणे कायद्याप्रमाणे तक्रार नोंदवली जात आहे। या प्रकरणामुळे एफआयआर, अदखलपात्र तक्रार आणि नागरिकांच्या तक्रार नोंदणी या प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे।